नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. आपल्याला जी गोष्ट नको होती तीच आज घडणार आहे. म्हणजेच सायलीला आज अटक होणार आहे. चला तर ती कशा पद्धतीने पुढे बघूया. सायली मधुभाऊंना फोन करून विचारते, मधुभाऊ तुम्ही मला सांगितलं का नाही? मधुभाऊ पण म्हणतात, अगं साऊ बाळा, तुझ्या डोळ्या जेवणाचा इतका मोठा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये विघ्न नको यायला म्हणून आम्ही काही बोललो नाही तुला. कुसुमताई, तू फोन केला होता का परत मॅडमांना? कुसुम पण सांगते, अगं हो, त्यांच्या मॅडमांना फोन करून झाला. त्यांनी बसमधून त्यांना खाली उतरवलं आणि त्या दुकानात जाऊन लगेच घरी येणार होत्या. पण बघ ना, अजूनसुद्धा आल्या नाही. आणि मी मार्केटमध्ये पण जाऊन सगळीकडे बघितलं, बऱ्याच जणांकडे विचारपूस पण केली, पण कोणीच त्यांना बघितलं नाही. आता काय होईल सायली? ऐकल्यानंतर सायलीला तर त्रास होतो, चक्कर आल्यासारखं होतं. तिथेच ती खाली बसून घेते. अर्जुन पटकन तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. सायली, हे घे पाणी. तू टेन्शन घेऊ नको बरं, मी जाऊन बघतो काय झालं नेमकं. सायली पण सांगत असते, अहो आपण दोघं जाऊया ना, त्यांना शोधूया. पूर्णाजी म्हणतात, सायली पण अशा अवस्थेमध्ये तू बाहेर जाऊ नको. पूर्णाजी, पण आज मला थांबवू नका. आश्रमातल्या मुलींची जबाबदारी आहे हो माझ्यावर. तसं माझ्या या बाळाची मी आई आहे, तसंच त्यांचीसुद्धा मी आईच आहे ना. मी जर इथे थांबली तर कसं होईल? मला जाऊ द्या पूर्णाजी. तर प्रताप काकाही म्हणतात, ठीक आहे सायली, जास्त तकतक करू नको, तू जाय हवं तर. अर्जुन सायली निघणार त्याच वेळेला पोलीस आलेले असतात घरी. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर निकम तुम्ही या ना, आश्रमातल्या मुलींचा काही शोध लागला का? ते इन्स्पेक्टर म्हणतात, नाही, आम्ही वेगळ्याच कामानिमित्त आलो आहे. अर्जुनच्या हातामध्ये एक पेपर देतात. अर्जुनने ते वाचल्यानंतर त्याला तर धक्काच बसतो आणि तो पेपर लगेच खाली पडतो. प्रताप काकाही म्हणतात, अरे अर्जुन काय झालं? तर इन्स्पेक्टर सांगतात, आम्ही सायली सुभेदार यांना अटक करायला आलो आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. वात्सल्य आश्रमातल्या अल्पवयीन मुलींचा ट्रॅफिकिंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यासाठी मी त्यांना पॉक्सो कायद्याखाली अटक करायला आलो आहे. परत सगळ्यांना धक्का बसतो. तर दुसरीकडे मुलींना जिथे किडनॅप करून आणलेलं असतं तिथली बाई त्यांना खूप मारझोड करत असते. मनू सांगते, तू किती त्रास दिला ना तरी आम्ही तुला घाबरणार नाही. तर ती अजून गालामध्ये पण फटके देते त्यांना आणि तो सगळा व्हिडिओ सचिन प्रियाला दाखवत असतो. प्रिया तर खूप खुश होते. त्या मनूला फक्त एकच फटका का मारला, अजून 4-5 फटके द्यायचे ना तिला, तोंड चालतं ना तिचं. तर सचिन हसायला लागतो. हसू नको सचिन, मी खरंच सांगते. अगं पण तुला काय मिळणार आहे? प्रिया सांगते, मला आनंद मिळेल. तर सचिन त्या बाईला मेसेज करतो आणि ती परत फटके देते तिला. त्या मुली खूप आरडाओरडा करत असतात, सोडा आम्हाला, जाऊ द्या, का असं करताय? पण ती बाई काय ऐकायला तयार नाही. ती पण खूप कठोर दाखवली आहे. तर ते बघितल्यानंतर प्रिया तर खूप खुश होते. आता माझ्या मनाला छान वाटतं. मी काही जरी केलं तरी ही तिरकस बोलायची. मी आश्रमात होती ना तेव्हा तर ही लहान होती, पण तरीसुद्धा हिची जीभ लई चुरू चालायची. पण आता सगळा माज उतरणार, ते अजून 2-3 ठेवून. त्या मुलींना असं रडताना बघून प्रिया तर खूप खुश असते. फोन ठेवल्यानंतर कॉन्स्टेबलला फोन देत असते तेव्हा त्या म्हणतात, अगं प्रिया, आई होणार आहेस ना तू, थोडी तर दयामाया दाखव. प्रिया म्हणते, मी दया दाखवेल ती माझ्या बाळासाठी ना. सायलीच्या जवळचे जितके माणसं आहे त्यांच्यासाठी मी अजिबात दया दाखवू शकत नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी फक्त तिरस्कार असेल, फक्त तिरस्कार. मान हलवून कॉन्स्टेबलला जायला लावते. त्याही तिथून निघून जातात आणि प्रिया तिथे जेलमध्ये चक्रा मारत असते. मी जो काही प्लॅन केलेला सक्सेस तर झाला असेल ना. पोलीस पोहोचले असतील का सुभेदारांच्या घरी? बस तिथे कॉन्स्टेबल परत येतात. सचिन सरांनी मेसेज पाठवला आहे, सुभेदारांच्या घरी पोलीस पोहोचले. ऐकल्यानंतर प्रिया अजून खुश होते. वेड्यासारखे मोठमोठ्याने हसायला लागते, नाचते पण, गाणंही म्हणते, ग कुणीतरी येणारं ग. अगदी विचित्र दाखवली आहे प्रिया प्रेक्षकांना. तिच्याकडे बघून खूप भीती वाटते. खरंच ही सायको झाली की काय? तर सुभेदारांच्या घरी प्रताप काका विचारतात, अर्जुन काय हे सगळं खोटं आहे ना? अर्जुन पण तो पेपर उचलतो. इन्स्पेक्टर, ही कंप्लेंट कोणी केली आहे आणि खोटी ही FIR कोणी केलं आहे? माझ्या बायकोचं नाव कसं आलं इथे? सगळ्यांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी माझ्या बायकोला हात लावू देणार नाही तुम्हाला. इन्स्पेक्टर म्हणतात, अर्जुन सर, तुम्ही हे भावनेच्या भरात बोलताय. पॉक्सो कायदा किती कडक आहे तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. मी तुम्हाला आत्ता कुठलेही उत्तर देऊ शकत नाही. अर्जुन काही बोलणार तितक्यात चैतन्य त्याला थांबवतो. थांब अर्जुन, काहीही बोलू नको, आपण पॉक्सोशी डील करतोय. सायली वहिनी, काहीही स्टेटमेंट देऊ नको. आणि इन्स्पेक्टर लेडीज कॉन्स्टेबलला सांगतात, यांच्या खोलीची झडती घ्या. विचारतो, 1 मिनिट, तुम्ही झडती कशी घेऊ शकतात? तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे?
तर ते इन्स्पेक्टर सर्च वॉरंट दाखवतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही झडती घेऊ शकतात. त्यांची खोली कुठे आहे? श्वेता बोटाने इशारा करून सांगते, खोली वरच्या दिशेने आहे म्हणून. कॉन्स्टेबल तिथे रूममध्ये जातात, पण त्यांना काही मिळत नाही. तर ते लॅपटॉप आहेत, तो घ्यायचा आहे का? अर्जुन म्हणतो, नाही, तो माझा आहे. त्याचा सायलीशी काही संबंध नाही. सायलीकडे मोबाईल असतो, तो ते जमा करण्यासाठी मागतात. अर्जुन म्हणतो, देऊन टाक. पण काकूही म्हणतात, तुम्ही मोबाईल घेऊन जा. काही चौकशी करायची असेल ती करा, पण सायलीला नेऊ नका. इन्स्पेक्टर सांगतात, हे बघा मॅडम, आम्हाला आमचं कर्तव्य करू द्या. सायली सुभेदारांना अटक करावीच लागेल. आमच्याकडे अटक वॉरंट पण आहे आणि पुरावे पण आहे. अस्मिता पण म्हणते, अरे अर्जुन, काहीतरी बोल ना, तू गप्प का उभा आहेस? पूर्ण आजी म्हणतात, इन्स्पेक्टर तुमचा कायदा म्हणत असेल, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी गप्प बसावं, पण मी अन्नपूर्णा सुभेदार गप्प बसणार नाही आहे. तुम्ही सुभेदारांच्या घरात उभे आहात. तुम्हाला कल्पना असेल ना, पनवेलमधलं नामांकित घराणं आहे आमचं. आमची प्रतिष्ठा, आम्ही कमवलेला आदर, अन्नपूर्णा ट्रस्टची कामगिरी, यापैकी तुमच्या कानावर काहीच आलं नाही का? ते इन्स्पेक्टर पण मान खाली करतात. पूर्णाजी म्हणतात, म्हणजे आलंय तर तरीसुद्धा तुम्ही आमच्या नातसुनेवर इतके घाणेरडे आरोप करतात. अहो माझी तन्वी, चिमणी जर जखमी झाली तर तिचा जीव कासावीस होतो आणि ती लहान मुलींची तस्करी करेल. हे ऐकल्यानंतर सायलीला तिच्यावरचा आरोप कळतो. काय? मुलींची तस्करी? इन्स्पेक्टर म्हणतात, मी फक्त माझी जबाबदारी पार पाडतोय, यामध्ये तुम्ही मला अडथळा आणू नका. सायली पण खूप आश्चर्याने अर्जुनकडे बघत असते. अर्जुन पण हताश होऊन तिच्याकडे बघतो, पण काहीच करू शकत नाही. कल्पना काकूही म्हणतात, नाही, तुम्ही सायलीला अटक नाही करू शकत. ती प्रेग्नेंट आहे. आम्ही इकडची गाडी तिकडे करू देत नाही तिला, आणि तुम्ही नाही नेऊ शकत तिला इथून. ते मातेही सांगतात, अहो जेणे कोणी सायलीवर असे खोटे आरोप केले त्यांना जाऊन पकडा ना. सायलीने असे कुठलेही गुन्हे केलेले नाही. अर्जुन, हे सगळे घाणेरडे आरोप कोणी केले ते आधी शोधून काढ आणि हे सगळं मिटव रे बाबा. इन्स्पेक्टर म्हणतात, सॉरी मॅडम, पण आम्ही नाही थांबू शकत. स्मिताई म्हणते, अहो पण ती प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट बाईला तुम्ही अटक करू शकता का? असं आहे का तुमच्या कायद्यामध्ये? पण इन्स्पेक्टर सांगतात, मी तुम्हाला सल्ला देईल, पॉक्सो कायद्याची माहिती करून घ्या. अश्विनी म्हणतो, अगं वहिनी, तू गप्प का आहेस? बोल ना, तू काही केलेलं नाही म्हणून सांग त्यांना. सायली म्हणते, साहेब, इथे सगळ्यांना माहिती आहे, मी असे घाणेरडे कुठलेच कामं करू शकत नाही. सावंत सरांचा फोन आला तेव्हा आम्ही मुलींना शोधायलाच घराबाहेर पडणार होतो, पण हे सगळं काय घडलं काही समजलंच नाही. प्रताप काका विचारतात, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, ज्या आश्रमातल्या मुली आत्ता हरवल्या त्या संदर्भात हे काही आहे का? इन्स्पेक्टर म्हणतात, मी आत्ता तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. नाटकी श्वेता पण तिचं नाटक चालू करते. अहो साहेब, माझी सायली ताई खूप चांगली आहे. आश्रमातल्या मुलींवर ती जीव ओवाळून टाकते. ती असं नाही करू शकत. कल्पना काकू सायलीजवळ येतात. सायली, तू रूममध्ये चल बरं, अर्जुन बोलेल त्यांच्याबरोबर काय करायचं ते. चैतन्य म्हणतो, मावशी तू थांब. सायली वहिनीवर खूप गंभीर आरोप आहे. सध्या पोलीस कस्टडीसुद्धा नाही तर थेट मोठ्या तुरुंगात नेणार आहे. त्या तुरुंगामध्ये ठेवूनच पुढचा तपास केला जाणार आहे. इन्स्पेक्टरांना त्यांचं काम करू द्या. मी आणि अर्जुन बघतो पुढे काय करायचं ते. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेच घरातले इन्स्पेक्टर साहेबांना खूप रिक्वेस्ट करत असतात, सायलीला नेऊ नका. पण अर्जुन सांगतो, पूर्ण आजी, आता शांत राहा, आपण कोणीच काही करू शकत नाही. प्रताप काकासुद्धा हात जोडून विनंती करत असतात, मी तुमच्या पाया पडतो, पण माझ्या सुनेला अटक करू नका. अहो तिची अवस्था तरी बघा. तेव्हा अर्जुन सांगतो, आता सायलीला यांच्यासोबत जावंच लागेल. तर नाटके श्वेता समोर येते. इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या पाया पडते, पण माझ्या सायली ताईला नेऊ नका, ती निर्दोष आहे हो. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा, आमच्या कामामध्ये अडथळा आणू नका, बाजूला व्हा तुम्ही. कॉन्स्टेबल, मिसेस सायली सुभेदारांना बेड्या घाला. अर्जुनला पण धक्का बसतो. तर श्वेता प्रियाला मेसेज करून पाठवत असते, कॉंग्रॅच्युलेशन प्रिया, इन्स्पेक्टर सायली सुभेदारला अटक करताय. माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं आज. तर दुसरीकडे कॉन्स्टेबल प्रियाला बाजूला बोलवून श्वेताने पाठवलेला मेसेज दाखवतात. प्रिया तर खूप खुश होते. खरंच सायलीला अटक झाली ना, मी कसं करू तिचं स्वागत, माझ्या जाऊबाईचं स्वागत कसं करू, कोणाला सांगू मी हे? कॉन्स्टेबल म्हणतात, गप्प बस, कोणाला काहीच सांगू नको. हे सगळं तूच केलं आहे ना, तुझ्यामुळे ती इथे येते, तुझ्यामुळे माझी नोकरी जाईल. हां. प्रिया म्हणते, तुला तुझ्या नोकरीचं पडलं आहे. मी ज्या क्षणाची कधीपासून वाट बघत होती तो क्षण आता आला आहे. सायली आता अशीच माझ्यासमोर पांढऱ्या साडीमध्ये उभी राहील.
दागिने वगैरे काहीच नसणार तिच्याकडे. बायकांजवळ जाते, ए इकडे या, मी तुम्हाला डोहे जेवणाच्या दिवशी सांगितलं होतं ना की सायली सुभेदार आता इथं या जेलमध्ये येणार आहे. तिथलीच बाई म्हणते, अगं पण तिला आत्ताच अटक झाली आहे ना, मग ती मोठ्या तुरुंगात कशाला येईल? पोलीस कस्टडी होईल तिला आधी. प्रिया लगेच त्या बाईला म्हणते, अगं ये बबडे, ये इकडे ये माझ्याजवळ ये जरा. तिचं तोंड दाबते, तुला मी मूर्ख वाटते? सॉरी हां, लागलं का? अगं तिच्यावर आरोपच असे आहेत ना, ती थेट इथे येणार, कळलं? तर सायलीला हातकडी घालणार असतात तेव्हा अस्मिता म्हणते, अरे अर्जुन काहीतरी बोल ना, सांग मला की हे सगळं घाणेरडं स्वप्न आहे, असं काही होत नाही आहे. ताई म्हणते, अर्जुन सर काहीतरी करा ना, कायद्यामध्ये काहीतरी सोय असेल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पुढे जो आपल्याला आत्तापर्यंतचा प्रोमो दाखवत होते तोच परत दाखवला आहे. सायलीला अटक करतात, सगळे पत्रकार खूप त्रास देतात आणि जेलमध्ये आल्यानंतर प्रिया टाळ्या वाजवत येते. आत्ता तर पुढे सुरुवात झाली, अजून खूप काही बघायचं आहे. आजच्या भागात एवढंच. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.